नमस्कार. देशदूतच्या शनिवारच्या संवाद कट्ट्यामध्ये आपले स्वागत. नमस्कार. आपण जाणतो आहोत नुकताच आता 5 जूनला पर्यावरण दिन साजरा झालेला आहे. आपण बघतोय की पर्यावरणात आज पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे, पण आज काही लोक त्याच्यासाठी काम करतात. जर आपल्या पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर पर्यावरणाची काळजी घेणं ही खूप महत्त्वाची गरज आज बनलेली आहे. याच पर्यावरणासाठी आपल्या नाशिकमध्ये काम करत असणाऱ्या शीतल सोनवणे उगले या आज आपल्या देशदूतच्या संवाद कट्ट्यावर आलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नेमकं ते काय काम करत आहेत आणि किती वर्षापासून या क्षेत्रात काम करत. मॅडम, आपण शीतल उगले मॅडमांचा परिचय करून द्यायचा झाला. आर्किटेक्ट आहेत, त्याच्यानंतर त्या कवयित्री पण एक आहेत, एक कलाकार पण म्हणून पण आहेत आणि त्यांचं एक चित्ररेषा हे पुस्तक देखील प्रकाशित झालेलं. त्यासोबतच ते पर्यावरणासाठी क्रिएटिव्ह कुटीर ही संस्था देखील त्यांनी स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्या पर्यावरणासाठी काम करत आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊ की नेमकं त्या पर्यावरणाकडे कसं होतं. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपण आर्किटेक्ट म्हणून एक काम करतो, नेमकं आपण एक पर्यावरणाच्या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय कसा घेतला? मी एक आर्किटेक्ट आहे, आर्टिस्ट आहे आणि जेव्हापासून मी करिअरला सुरुवात केली तेव्हापासून माझं अवतीभोवती इट्स ऑल सराउंडेड बाय आर्ट, कलेशी निगडित आहे. आणि कला ही सृजनशीलतेशिवाय डेव्हलप होऊच शकत नाही आणि निसर्ग हा सृजनशील आहे. त्याच्यामुळेच तुम्ही म्हणू शकाल माझ्यासाठी पर्यावरणासोबत काम करणं हे पण एक कला आहे आणि मी त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही. मॅम, दुसरा प्रश्न होता, आपण पर्यावरणासाठी क्रिएटिव्ह कुटीर ही संस्था देखील स्थापन केली आहे. नेमकं ही संस्था स्थापन करण्याची नेमकी प्रेरणा कशी सुचली आपल्याला, म्हणजे याच्या मागचा उद्देश काय होता ही संस्था आपल्याला स्थापन करण्यामध्ये? जसं मी तुम्हाला म्हटलं, माझं फील्ड नेहमी कलेशी निगडित आहे. तर क्रिएटिव्ह कुटीर स्थापन करण्यामागे एकच ध्येय होतं की आपल्या समाजामध्ये जे चाललं आहे त्याच्यामध्ये बदल घडवून आणणे, अवेअरनेस क्रिएट करणे आणि मी एकटी काय करू शकेन असा एक प्रश्न मला स्वतःला पडला. तर एक संघटन निर्माण व्हावं. जेव्हा एक संघटन काम करतं तेव्हा ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतं. जो मी टॉपिक हातात घेतला होता त्याच्यामध्ये मला एकटीला पुढे जाणं शक्य नव्हतं, म्हणून मी ठरवलं की मी एक संघटन निर्माण करेल आणि माझ्यासोबत व्हॉलेंटियर्सला घेऊन याच्यामध्ये काम करेल. म्हणजे मला जो अवेअरनेस क्रिएट करायचा आहे, मला जो बदल घडवून आणायचा आहे समाजामध्ये, तो मला घडवता येईल आणि म्हणूनच मी क्रिएटिव्ह कुटीरची स्थापना केली. मॅम, क्रिएटिव्ह कुटीरचे काम नेमकं कसं चालतं? क्रिएटिव्ह कुटीर एक संघटना आहे ज्याच्यामध्ये आम्ही व्हॉलेंटियर्सला बोलवतो. ज्यांना कुणाला यायचं आहे, जॉईन व्हायचं आहे, ते आम्हाला जॉईन होतात. एव्हरी विकेंडला आम्ही एक ड्राईव्ह घेतो ज्याच्यामध्ये आम्ही नदीचं पात्र साफ करणं, नदीचा तट साफ करणं. आम्हाला बरेच सारे लोक फोन करून सांगतात की ह्या एरियामध्ये जसं पांडवलेणं आहे, खंडोबाची टेकडी आहे, तिथे खूप सारं प्लॅस्टिक साठलंय मॅम, तर तुमची टीम येऊन साफ करा. तर आम्ही तो एक ड्राईव्ह घेतो आणि लोकांना, त्याच्या आधी मी माझं पेज आहे शीतल नावाने, SHIEITAL, आणि क्रिएटिव्ह कुटीर नावाने, त्याच्यावरून आम्ही इंस्टाग्रामवरून व्हिडिओज बनवून लोकांना इन्व्हाइट करतो, अवेअर करतो की असा ड्राईव्ह येणार आहे. तर ज्यांना कुणाला जॉईन व्हायचं ते जॉईन होऊ शकतात. आम्ही ठरलेले 10-15 लोक आहोत, ते जातोच. तिथून प्लास्टिक गोळा करतो, त्याचं विघटन करतो, महानगरपालिकेच्या गाडीला बोलवतो, महानगरपालिकेची गाडी येऊन तो कचरा घेऊन जाते. अच्छा, या नेमक्या संस्थेच्या कार्याला लोकांचा प्रतिसाद कशा प्रकारे असतो? पहिला प्रतिसाद सांगायचा तर जेव्हा मी पहिला ड्राईव्ह घेतला होता तेव्हा लोकांचं असं असतं की आम्ही आमचंच घर साफ करत नाही तर आम्ही बाहेर कुठे साफ करायला येऊ. पण ही सुरुवात होती. नंतर जसे जसे आपण ड्राईव्ह घ्यायला लागलो, लोक जेव्हा स्वतः कचरा उचलतात तेव्हा त्यांना रिअलाइज होतं की नाही, हे कार्य आहे आणि हे आपण समाजाला देणं आहे. आणि मला नंतर लोकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला की स्वतःहून लोक येतात. भलेही काहींना एव्हरी विकेंड यायला जमत नाही, बट दे विल मेक शुअर की 1 तास येऊन थोडी साफसफाई करून जातात. आणि दे कीप ऑन आस्किंग की पुढचा ड्राईव्ह कधी आहे. आम्ही आमच्या मित्रांना सांगू, आम्ही नातेवाईकांना सांगू. इव्हन आजकाल असा पण आता आलाय, माझ्याकडे काही लोक म्हणतात की आमचा वाढदिवस आहे तर आपण एक ड्राईव्ह अरेंज करायचा का. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे इट्स अ युनिक थिंग जी आम्ही सुरू केली आहे. आम्ही लोकांना सांगतो आहोत, सिटीझन्सला, की तुमच्याकडे सुती कपडा जो काही असेल तो आम्हाला द्या, आम्ही त्याच्यातनं पिशव्या बनवून तुम्हाला देऊ. तर ज्यांना ड्राईव्ह मध्ये येता येत नाही ते एक सिंपल गोष्ट करतात की आम्हाला जो काही कपडा असेल तो अवेलेबल करून देतात, आम्ही तो पिक करतो. अच्छा, आजही आपण जर बघितलं तर पर्यावरण रक्षणाबाबत काही लोकांना जाण वगैरे काही भान काहीच नसतं.
म्हणजे पर्यावरणाची काळजी कशी घेतली पाहिजे हे लोकांना काही आजपर्यंत ज्ञान नसतं. तर त्याकडे आपण कसं बघतो, म्हणजे लोकांना आपण काय सांगलं की पर्यावरणाची काळजी आपण कशा प्रकारे घेतली पाहिजे? तुम्ही अगदी बरोबर बोललात की आता आपल्या देशामध्ये पर्यावरणाबद्दल जाण किंवा भान नाहीये. हे अगदी सत्य आहे, कटू सत्य आहे. कारण की आम्ही जो काही कचरा गोळा करायला जातो निसर्गामध्ये, तो निसर्ग निर्मित नाहीये. तो ना पक्ष्यांनी केलेला आहे ना तो प्राण्यांनी केलाय, तो मानव निर्मित आहे. तर ह्याचं आम्ही विघटन करतो कचऱ्याचं, पण हा कचरा खरंच ही त्याची जागा आहे का? नदीचा किनारा किंवा तुमचे ओपन गार्डन्स ही त्याची जागा आहे का? हे प्रत्येक मानवाला कळलं पाहिजे की आपण भलेही बाहेर जाऊन पृथ्वी साफ करत नाहीये, पण ऍटलीस्ट आपण आपला कचरा घरातनं विघटन करून देऊ. त्याची विल्हेवाट महानगरपालिका लावेल, पण तुम्ही घराच्या बाहेर फेकलेला कचरा महानगरपालिका येऊन उचलणार नाही. तर कुठेतरी आपण भान ठेवून काम केलं पाहिजे. आणि आपण असं म्हणून नाही चालणार की आपल्या देशामध्ये ह्या गोष्टीचं भान नाहीये. आपण हे खोडून काढूयात आणि आपण सगळेजण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन एक निर्णय घेऊ. आजचा जो 5 जूनचा दिवस आहे त्या दिवशी की ऍटलिस्ट मी माझ्या कचऱ्याची काळजी घेईन आणि त्याचे विल्हेवाट योग्य रीतीने करेन. पर्यावरण रक्षणासाठी व्यक्तिगत पातळीवर म्हणजे प्रत्येक व्यक्तीला काय करता येऊ शकतं, असं आपण काय सल्ला द्याल का? पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने, मी एकच शब्द आहे, कॉन्शियसनेस. तुम्ही कॉन्शियसली एफर्ट्स टाकले ना की आपण काय वागतो आहोत, आपण थॉटलेस प्रोसेसने काही पर्यावरणाला हानी पोचवतो आहे का, एवढा थोडासा विचार करायला पाहिजे. 2 शब्द आहेत, कॉन्शियसनेस आणि थॉटलेस प्रोसेस. ह्या दोन्ही गोष्टींवरती तुम्ही विचार केला तर सोल्युशन प्रत्येकाला आपलं आपलं सापडेल. छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्ही सुरुवात करा. दुधाची पिशवी असते ती खरंच घ्यायची गरज आहे का? आपण ते दूध बाटलीतही घेऊ शकतो, किटलीतही घेऊ शकतो. आपलं लहानपण असं गेलंय की आपण किटलीतनं दूध आणलंय, मग आता का त्या पिशवीच्या आपण आहारी गेलोय? तर एक छोटासा बदल असतो तसा प्रत्येकाने एक दिवस, एका महिन्याला एक ठरवा की आज मी हे बंद करणार आहे. तर हे असे कॉन्शियस एफर्ट्स घेतले तर पॉसिबल आहे. कापडी पिशवी वापरण्यासंदर्भात आपण जो ड्राईव्ह सुरू केलेला आहे, तर त्याची नेमकी संकल्पना नेमकी कशी तुम्हाला सुचली आणि त्याचा नेमका उद्देश काय होता? हा खूप इम्पॉर्टंट आणि मला खरंच ह्या गोष्टीची गरज आहे आता, कारण की आय एम रनिंग आउट ऑफ क्लॉथ ॲज ऑफ नाऊ. मला असं होतं की पहिली गोष्ट होती, प्लास्टिक मुक्त सिटी किंवा इंडिया करायचं असेल तर प्लास्टिकला आळा घातला पाहिजे. प्लास्टिकला आळा घातला पाहिजे तर आपण मॅक्सिमम प्लास्टिकच्या बॅग्स कुठून आणतो? मी म्हणेन बाजारपेठातून आणतो. तुम्हाला एका भाजीला 1 बॅग भाजीवाला देतो. तर मग हे कुठे कंट्रोल होऊ शकतं? तर त्या बॅग्सला कंट्रोल केलं तर त्यांना कंट्रोल करणं म्हणजे त्याला कापडाने रिप्लेस करणं प्लास्टिकला. सो मला असं झालं की मी किती जणांना बॅग देऊ शकेन. बिकॉज तुम्हाला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की मार्केटमध्ये आता कॉटन बॅग म्हणून ज्या बॅग विकल्या जातात दे आर मिक्स विथ पॉलिस्टर. इट्स नॉट कॉटन. तुम्ही ते बघा, म्हणजे तुम्हाला ती 7 रुपयाला मिळत असेल ना, तर तुम्ही कॉन्शियसली एफर्ट्स टाका ही खरंच 7 रुपयाला कॉटन कसं मिळू शकतं. आम्ही जे कॉटन घेतो ते 30 रुपीच्या वरती आहे प्युअर कॉटन. मी ते मटेरियल विकत घेऊन बॅगा बनवतेय सध्या. पण माझ्याकडनं असं झालं की जर लोकांना खरंच एफर्ट्स टाकायचे आहेत प्रत्येकाला पर्यावरणासाठी, जर तुम्ही बाहेर येऊन काम नाही करू शकत बिकॉज ऑफ युअर बिझी स्केड्यूल, तर तुम्ही एक छोटी गोष्ट करू शकतात. आपण चादरी असतात, आपल्याकडे ओढण्या असतात, ड्रेसेस असतात, साड्या असतात, ते आपण फेकून देतो. तर ते आम्हाला द्या आणि आम्ही त्याच्या बॅग बनवून देऊ. त्याच्यामुळे काय होईल, मला जे आज मी 10 बॅग प्रोड्यूस करू शकत असेल माझ्या स्वतःच्या फंड्सने, तर मी त्या 20 प्रोड्यूस करेल ना. तर त्याच्यामुळे मला लोकांना जास्त देता येईल. आणि अजून एक प्रॉब्लेम आम्हाला येत होता की भाजीवाले रेडी होत नाही बॅग घ्यायला. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला समोरचा ग्राहक पैसे देत नाही त्या बॅगेचे. आपण मॉलमध्ये जाऊन 15 ते 20 रुपये एका बॅगचे देतो, पण भाजीवाल्याने आपल्याला बॅगेचे पैसे मागितले तर आपण देत नाही. त्याच्यामुळे त्यांना कॉटन बॅग ठेवणं परवडत नाही. तर मग ह्या ज्या बॅग आहेत आपण ह्या फ्री ऑफ कॉस्ट लोकांना बाजारपेठामध्ये देऊ शकतो. तर म्हणून माझ्या डोक्यात आलं की आपण लोकांनाच इन्व्हॉल्व करू आणि जेव्हा तो घरातनं कापड देतोय ना, तर आम्ही त्यांना बॅग पण फ्री मध्ये देतो. त्यांच्याच कापडाच्या बॅग पण आम्ही बनवून देतो. तर त्यांच्याही घरात कापडाच्या बॅग होतात आणि प्लस त्यांचा इनडायरेक्टली हेल्प होते समाजामध्ये प्लास्टिक कंट्रोल करायला. आपण पर्यावरणासाठी जेव्हा काम करण्यास सुरुवात केली तेव्हापासून आपल्याला बरेच चांगले वाईट अनुभव आले असतील, याबद्दल आपण काय सांगाल?
खरं सांगायचं तर वाईट असा अनुभव नाही आला. समाज खरंच रेडी आहे, लोकांना जाणीव आहे, सगळ्यांना सगळं कळतंय की आपण कशा प्रकारे पर्यावरणाला हानी पोहोचवतोय. बट द ओनली थिंग इज दे डोंट हॅव सबस्टिट्यूट ऑप्शन टू इट. लाईक प्लास्टिकच्या पिशव्या नाही वापरायच्या, ठीक आहे, वी आर रेडी की आम्हाला बॅग नाही वापरायची, बट गिव्ह अस द सोल्युशन विच इज ऑप्शनल टू प्लास्टिक. सो कापडी बॅग, म्हणून मी कापडी बॅग आणला. सेकंड थिंग इज ब्रश असतो, टूथब्रश असतो, तर त्याला पीपल आर रेडी टू चेंज प्लास्टिकचा ब्रश, बट त्यांना सोल्युशन द्या ना. सो व्हॉट इट इज, तर लाकडाचा ब्रश असतो तो. तशा एक एक गोष्ट आपण चेंज करत राहिलो. म्हणजे अजून एक सांगते, आपण जेव्हा कुठे फिरायला जातो, जस्ट थिंक की आपण फिरायला जाताना किती सगळं वेस्ट प्रोड्यूस करतो. सो तुम्ही डिसाईड करा ना, मी 0 वेस्ट ट्रॅव्हल करणार आहे, जो मी स्वतः केला आता एवढ्यातच मँगलोरला. तर काय करायचंय तुम्हाला, आपण घरात बसून कधी स्ट्रॉने ज्यूस पित नाही ना, मग तुम्हाला बाहेर जाऊन का स्ट्रॉ लागतो? तर तुम्हाला स्ट्रॉ लागणारच असेल तर स्टीलचा स्ट्रॉ कॅरी करा. तुम्हाला कप लागतो चहा प्यायला तर स्वतःचा स्टीलचा कप कॅरी करा. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी, नॅपकिन स्वतःसोबत ठेवत, म्हणजे तुम्हाला टिश्यू पेपर वापरता येणार नाही. तर ह्या गोष्टी आपण एफर्ट्स घेऊन थोडंसं करायला लागलो तर बऱ्याच गोष्टी बदलतील. आपण जर असं बघितलं, यंदाची जगाची जी थीम आहे प्लास्टिकच्या संदर्भात, प्लास्टिक प्रदूषण संपव, ही जी जागतिक थीम आहे. तर याच अनुषंगाने एक माझा असा एक प्रश्न आहे की प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी नागरिकांना आपण काय सल्ला द्या? प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी नागरिकांना मी हे सांगेन की प्लास्टिकचा पुनर्वापर, पहिली गोष्ट, सिंगल यूज प्लास्टिक यूज करणं सोडून द्या. तुम्ही आता जे क्रिएट झालेलं आहे आपल्या पृथ्वीवरती प्लास्टिक, त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही, पण मग तेच रियूज करा, रिसायकल करा. आणि हे कॉन्शियसली हे ठरवा की माझ्याकडून परत प्लास्टिक यूज होऊन ते कचऱ्यामध्ये जाणार नाही. ह्याची ही एक गोष्ट डिसाईड करा. सो देर इज ऑप्शनल थिंग्स टू एव्हरीथिंग. सो लोकांनी हे डिसाईड करावं की मला प्लास्टिक यूज नाही करायचं, पण मला जिथे जिथे आळा घालता येईल तिथे तिथे मी आळा घालेन. तुम्ही प्रवृत्त करा तुमच्या बाजूच्या लोकांना की अरे तो प्लास्टिक वापरतो तर ही बॅग घे तू, पण ह्या बॅगेत घेऊन जा मटेरियल. असे छोट्या गोष्टी आहेत, पण प्रत्येकाने एफर्ट्स टाकून काम करावं असं मला वाटतं. मॅम, खूप खूप धन्यवाद आमच्या देशदूतच्या संवाद कट्ट्यावर आल्या आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना आपण पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी, पर्यावरणाची जबाबदारी, आपलं प्लास्टिकपासून कसं आपण प्लास्टिकचा वापर कसा कमी करावा याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू.